जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात. बाबू दादा उठा, गुड मॉर्निंग झाली. अरे उठा बाबू दादा, गुड मॉर्निंग झाली. बघू तोंड बघू. उठले तुम्ही? नाही नाही. तर डोक्याला काय लागलंय? आबू कसं काय झाला? कसं काय झाला हाबू? पण हाबू कसं काय झाला? कुठे झाला दाखवा. कुत्रा बघ कसा ओरडतो ना बाहेर. बा अजून सुजा आहे बा, अजून सुजलाय बा डोका तुझ्या. आता आता डॉक्टरकडे जायचं का? चल डॉक्टरकडे जाऊ. औषध लावायचा? नाही, मग काय करायचं? नंतर लाव. नंतर लावायचा. माझा तो उठतो का? मला आथरून उचलायला लागेल ना. मी झोपतो ना. झोपतो? मग झोप चल. गुड नाईट. कुठे कोण? मी इथेच आहे ना. तुला कोण पाहिजे? तुला कोण पाहिजे झोपायला? आई आई? आई पाणी भरते. कुठून? हा, आपल्या घरी. आपल्या घरी बाथरूम मध्ये. बाथरूम मध्ये बेकर. बाथरूम मध्ये बेकार. आता तो उठतो ना. नाही. मग झोपतो. मग झोप चल, अंगावर घे मग डोल्यावरशी. हा चल, गुड नाईट. आमचा बाबू दादा डबल झोपला. तेव्हा बघ चिक्कू, आता तर मी खाईल. माझं आहेत, मला आणलं बाबाने. मला आणलं. तुला आणलं? बाबाने सॉक्स पण आणलं बघ तुला. सॉक्स. आणि आम्ही घेतलं इथं खायला सॉक्स. घाल म्हणतो म्हणा. अरे कपडा घाल पहिला, अंघोळ न धुतली. तर चला मित्रांनो, आपले सकाळचे काम वगैरे स्टार्ट झाले आहेत. तर कपडे वगैरे सगळे धुवून झालेत. आणि हे बघा गावात आलेला आमच्या भाजीवाला आलेला. आमचं गावाकडचं घर आहे. म्हणजे आमच्याकडे गावात जे आसपासला वाडे असतात ना, तिथले लोक जे भाजी लावतात ना, गावठी सगळे येते. तर आता मुलाची जोडी आहे, आम्हाला 15-15ला मिळाली. आणि नेरळला जर हीच जोडी घ्यायला गेलो ना, आमच्याकडे मार्केट एरिया आहे, तर तिथे 20 रुपयाला मिळतं. आणि ही पण 10-10 रुपयाला शेपूची प्युअर गावठी जोडी आहे. तर बाबादाचे आंघोळ केले, तर बाबादाला टॉवेल न्यायचे. आपलं बाबादाचं आंघोळ केले. आई बी घेतलं उसाला टॉवेल. बाबू दादाला शाळेत पोचायचे स्कूलला. आणि आपले कपडे वगैरे बघा सगळे धुवून झालेत. आणि इकडे छोटूसा घर बांधायला घेतलं आपला नवीन बेडा. काय नाही पाहिजे त्याला. चला तर चल बाबा शाळेत. बाबाचा आवाज बघा. काम आपले आवरलेत, खाली जेवण व्हायचे. आई बघतात मी जेवण बनवते, तोपर्यंत मी अर्धे कपडे टाकलेत ते करते, सुकवते आणि बाहेर टाकते सुकत. मशीनला सुकवते आणि बाहेर टाकते सुकत. आणि जी भांडी घातलेली सकाळी ते बघा ती लावायचे. तर आता थोडं करून घेते आणि मग बघू बाकीचं काम काय असेल. शाळेत नेतो तर आता नंतर ना, आता नेतो ना. कल लावतो ना म्हणतो मम्मी मला शाळेत नाही नेत. आयला म्हणजे तुला नेऊन पण तू असं करतो. चल मग आता हे बघ स्कूल बॅग. तर उठ चल. हे बघ तुला टिफिन बॉक्स पण भरला. चल याच्यात चल. आता काय नको बघ तू निघते ना इथून. खाली आता आता झालं ना, थांबा ना. आता मी तयारी केली ना, बॅग पण घेतलंय स्कूल बॅग. आता चल निघ आता. आई पण बोलतो निघ स्कूलला. चल चलतो बोला. उठ उठ उठ. असं बघ नको तर चालेल ना. स्कूल बॅग घाल. स्कूल बॅग पोरं नाही देऊ नको. पोरं घेतली चालेल. हा स्कूल बॅग घाल पहिले. आता ती गाडी बारकी घरी ठेवून जा. पोरं घेतली चालेत ना. हा ती घरी स्कूल बॅग घाल. देऊ नको का पोरं ना. बरोबर 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 आहे. इकडून घाल, यात घाल. व्यवस्थित ये. चल चल मी येऊ का स्कूलला पोचवायला?
हा येतो चल. जा डबा डबा आई आईच्या पाया पडायचा असतो ना स्कूलला जाताना. नाही टिफिन मी बसतो पण तू आईच्या पायाने पडला ना. नको नको मला फक्त पप्पी दे. पड. नको देवा सद्गुरू बाबा माझ्या पोराला पक्का शाळा शिकू दे ना यार पण जाऊ दे ना पक्का शाळा होऊन दे माझ्या पोराला. जा तेल नाही झालं बाबा. चल जा जा चल तुला मी स्कूलमध्ये बसवतो ना. मी येतो चल. चला बाबा आज भरपूर दिवसांनी स्कूलमध्ये चालवलं मी. आज तिथं गाडी आली तिकडनं. हां थांब. गाडीचा आवाज आला काही तर थांबायचा. आता चल 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 चल. कुत्रे आलेत. कुत्र्यांच्या इथं थांबायचं नाही. कुत्रे चावतात. पक्की गावातले कुत्रे आलेत. चल आता चल. हां अरे ती नाही कोण नाही गाडी बसा. चल नाटकं नको करू. चल बंद नाही. आई उघडा दरवाजा टोक. पोरा पालते ना बाहेर म्हणून दरवाजा लावला त्या आईने. जा चल बघ. ए दरवाजा उघडा रे. बघ तुझा फ्रेंड आहे का. मग तुम्ही पण फ्रेंड आहेत ना. मग बघ चल जाऊ ना मी. हा ते बाय बाय. नाही मी कपडे सुकत टाकून येतो लगेच. तोपर्यंत तू बसते बघ. तुझं नवीन फ्रेंड. हे नाव काय तुझं. हा देवराज. ते बघ तू देवराज दादा आहे ना स्काय ब्लू वाला. त्याच्याकडे जा. बाय बाय. तर बाबा दादा स्वतःहून दरवाजा लावलाय म्हणजे तो बसला आता. हां चल बाय बाय. मित्रांनो आता आलो मी दुकानात. आणि बघा साड्या दोन आहेत. एक मम्मीची एक माझी आहे. ते शिवायचे आहेत. तर आता एक एक करून दोन्ही पण शिवायला लागतील. तर मम्मी जाम शिवायची. तिचं जाम ब्लाऊज मी शिवायची ठेवलेत पेंडिंगला. तर अंजलीचे आणि माझे शिवून घेतलेत. फक्त मम्मीच बाकी आहे. तर तिचंच पहिले शिवून घेते मग नंतर माझं शिवते. मित्रांनो बाबू दादा बघा आपलं कसं पायरीवरती खेळतोय. आणि आज आपल्या सगळ्या पोरांची ऑर्डर होती. बँडची पालखी होती. जांभुडेशी एकविरायला जाणार आहे पायीवारी. पायी पालखी येते. तर त्याच्यामुळे आपली पोरं गेलेली वाजवायला बँड. तर पालखी काढून दिली त्यांनी जांभुड्यावरून. आता ती मंगळवारी पोहोचेल एकविरायला. तर पुन्हा एकविरायला जातील ती मंगळवारी. आणि आत्ताच वाजून आले जवळपास 1 वाजले. आणि बघा बाबा दादा बाहेर खेळतो. आणि मामा वगैरे भाऊ वगैरे सगळे आतमध्येच आहेत आपले. टाकली तू कोण आहे. बाबू दादा. तुझं नाव काय आहे. श्रेयांश बोलायचं तुला. काय बोलायचं तुला श्रेयांश का बाबू दादा. बाबू दादा. एकच वादा बाबू दादा दाखल काय बोलायचं अशा. तू कोण आहे आमच्या. एकच वादा आमचं बाबू दादा. इकडे दाखव. येतो डोक्याला कुठे लागलं बघू दाखव. एखादा दादा नाही बेकार. बाबू दादा बेकार नाही बोलायचं. बाबू दादा शाना. हा अच्छे दादा बेकार. नाही हर्ष दादाला पण नाही बोलायचं बेकार. हर्ष दादा पण छान आहे. लिट्टी शाना. बायको शाना. बायको कोण. ओय छाना. लोकाची लोका बेकार छानाची. लोका बिका नाही बोलायचं. बोला भाऊ. पप्पा विचार. पप्पा मम्मी पाहिजे का नको. नको मम्मी पाहिजे. नको पाहिजे बोला ना पप्पा. पाहिजे. नको नको नाही बोला. पाहिजे. हा मग तुला पाहिजे ना मम्मी. दोघाला पाहिजे. मम्मी पाहिजे तुला. दोघाला चालते. बाबू दादा मम्मी पाहिजे ना. इकडे बघू. मम्मी पाहिजे. त्याला काय काय खाऊ घेऊन आलंय. फुटला. अरे बा असं आणतात का सामान. फुटला. अरे बोरे पावडर भाजी त्याच्या. बोरी पावडर प्याक असते ना. बोरी पावडर प्याक असते ना. ये काय केलं.
पप्पाने पहिल्यांदा सामान आणलं आणि पिशवी फाटके वल्ला वल्ला असं कुठं आणतात का दुकानातून सामान बघू दाखवा डोक्षी द्या लवकर डोक्षी दे मला गरम कर द्या मला इकडे पण वल्ला माझ्या पप्पाला काय सामान पावडर पॅक असते रे पावडर पॅक आहे हा मग ठीक आहे मग ठीक आहे फोरलेलं नाही ना शी मी ना हात लावतो ते मागले अरे बाबा नशीब हा बुटला नाही पण आतमध्ये नाही आला अरे या काय बाबू दादा पप्पा हा आणि मम्मीला एक बाबू दादाला एक गोळी दे ना मला बघ ना शाला बघ नाही जरा हे बघ घे इकडे बघ ना शाला बघ हा, शाला बघ कशी वेळ दाखव ना कशी वेळ दाखव ना पिऊन दाखव ना कशी तो तोंड लावून पिऊन दो तोंड लावून बघ मित्रांनो आता झालं संध्याकाळचे काम आवरायचे जेवण व्हायचे आणि झाडू मारायचे आणि शेटने आपलं दूध आणलेलं तर पिशवीतच फुटलेला तरी एवढा भेटला अर्धा लिटरमध्ये अर्धा गायब आहे आणि शेट तेवढा बोटचा इंतजाम करा तर आंघोळला पाणी नाही भेटत आहे एक त्याच्यात सकाळचे तेवढं ते मला चालवत नाही पाय काय बघू कसं कामाचा पोरं मग आवाज मला माहिती का त्या दिवशी तर पिशव्या भरून तिथं आता वतून तिथं होतं सगळा मग बोलायला बघा पोपट आहे हो पिशवी उचलायला सांगितले ना त्याला काय हात लावायला येईल पिशवी तो काय उचल बाबाला उचलला बस तो गेला पकडला तोंडाला लागायचं नाही का बाबाला सोड तिथं अहो ए तू कोण आहे रे तू कोण आहे तुझं नाव काय इकडे बघू रे तुझं नाव काय सांग हे तुमचा आजोबा तुम्हाला माहित असेल ना नाही बाबालाच नाही आजोबा माहीत तो बघ पोराला ते कामाचं आहे ना तू कामाला येईल तो तसं नाही बाबाकडून आपल्या असं बाबाकडं असं बाबाकडून असं टाकलं हा टाकलं या हे कोण आहे गाडी बोलते ते मी फोन ठेवला ना तुम्ही केला काय सांचा घेतला आणि चाललाय काय रिपेअरिंग करतो तो नाही इथं क्लिअर नाही चल नाही ऍक्च्युली चल हा बोल कशाची जुरी थंडी लागते ना गार वाटतंय आणि मी निघतोय ठेव हे टुकू नको काकाची गाडीला ऍक्सिडेंट केला तुम्ही मोठ्या नानाच्या चल आता मग येऊ दे त्यामुळे चहा घ्या ना भाई थोडासा कसला पाडतो हा आलाय फुटला कसा पडला दाखव थांब ए मामाला दाखव कसा पडला ए कुठं पडला दाखव ना मामाला कसा पडला दाखव आता दाखवेल बघ रे आता बघ कसं दाखवला का आता दाखव कसा पडला मामाला कसा कळाला अजून तांदूळ सापच का त्याला काय तुम्ही का हो तांदूळ कधी सापवायचं वैरा कधी भरायचा फक्त खेळ बघ बाबू दादा हा
बघ काय करतो तू, खेळतोस. दूध पिला नाही पिला. हे बघा मित्रांनो, आपला बाबा आता दूध पिऊन झाला. उद्या कुठे जायचे आपल्याला? उद्या कुठे जायचे? कामाला नाही, जत्रेला जायचे ना. नाही जात जत्रेला. जत्रेला जायचं. उद्या कुठे जत्रा? कोलवीला आहे, सटवायची जत्रा आहे. जायचं? ते मागे ट्रेन गेली बा. हा. लोकांना तूच टाकलाय. हायपर कला होतो मग. हायपर कशाला होतो? एकटा कोरा कसा फुटला रे? एकटा कोरा दाबू खायचं. दाबू का? दाबू खायचं. औषध लावू का? का नंतर? ठीक आहे चल. दुखतो का? दुखतो. हा चालेल चल. नाही काय आवडत हॅलो बाय दीदी बाजू.
तर नमस्कार मित्रांनो, आता जस्ट जाऊन आले बर्थडेला. शेजारीच बर्थडे होता. तर शेठ बाबूदादा भाऊ पण होते तिथे आणि बाबूदादा घरी आलेला. परत तो रडत रडत तिकडेच गेला, त्याला तिकडे जायचं होतं. तर आता तो गेला तिकडे बर्थडे तिकडे. आणि मी चेंज वगैरे केलं सगळं ना. आता ते माझे पाय पण जाम दुखतात, सूज आले. तर त्याच्यामुळे आजचा ब्लॉग पण मी येथे एंड करते. चला बाय बाय. आणि उद्या आहे कोळीलीची जत्रा. आपण जो पाटा पुसतो 5वीला, सटवाई बोलतात, म्हणजे आमच्याकडे पण सटवाईचा पाटाच बोलतात. 5वीला पुसतात त्याला. तर त्या आईची आज पालखी निघाली असेल कोळिवली गावामधून. आणि उद्या जत्रा आहे कोळिवली गावाची. लहान पोरांचं 1 वर्षाच्या म्हणजे 1 वर्ष 15 दिवसानंतर नवस नेतात. तर तो एक मान असतो. आणि उद्या जत्रा आहे कोळिवलीची, त्याच्यामुळे जर गेले तर तुम्हाला तो पण ब्लॉग बघायला मिळेल. तर चला बाय बाय. भेटूयात उद्या. जर जत्रेला गेलं तर तो पण ब्लॉग भेटेल तुम्हाला बघायला.